तर नमस्कार सर्वांना. काही दिवसात संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर नवरात्री उत्सव खूप जल्लोषात साजरा केला जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे का नवरात्री उत्सव का साजरा केला जातो? त्याच्या मागे कहाणी आहे. ही कहाणी जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, हजारो वर्षापूर्वी या भूतळावर एक महिषासूर नावाचा राक्षस राहत होता. त्या राक्षसाचं अर्ध शरीर हे राक्षसी आणि अर्ध शरीर हे म्हशीचं होतं. त्याने खूप वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडे वरदान मागितलं. आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिला, तो वरदान असा होता की या तिन्ही लोकांमध्ये मला कोणी हरू शकत नाही किंवा माझा कोणी वध करू शकत नाही. आणि वरदान मिळताच त्या महिषासूर राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवायला चालू केला. साधू संत ऋषी मुनी मानव पशु पक्षी यांना त्याने त्रास द्यायला चालू केलं. या तासाला, या भीतीला कंटाळून घाबरून सर्व देव लोकांनी, सर्व ऋषी मुनी मानवांनी ही शंकराकडे धाव घेतली. पण जेव्हा त्या राक्षसाने वरदान मागवलं होता तेव्हा राक्षसाने सर्वांचं नाव घेतलं, देव साधू संत ऋषी मुनी मानव, पण त्यामध्ये फक्त स्त्रीचं नाव घेणं राहून गेलं. आणि जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांची संपूर्ण ताकद एकत्र करून एका सुंदर स्त्रीशी निर्माण केलं. ती स्त्री म्हणजे आदिमाया, आदिशक्ती दुर्गा देवी. आणि त्यानंतर सर्व देवांनी आपापली ताकद, आपापली शस्त्र आईजवळ दिले आणि आई महिषासुराच्या नगरात दाखल झाली. पण महिषासुराला त्याच्या वरदानामुळे इतका गर्व आला होता, त्याच्या ताकदीचा इतका घमंड आला होता, त्याला समजलं नाही की आईची शक्ती काय आहे. त्यावर महिषासुराने बाहेर येऊन आईला आवाहन केलं की तू माझ्याशी लग्न कर. त्यावर आई महिषासुराला म्हणाली की मी तुझ्याशी लग्न करेन, पण एक अट आहे, तुला मला युद्धात हरवावं लागेल. त्यानंतर युद्ध चालू झालं. दोन्हीकडनं अस्त्र शस्त्र यांचा वापर झाला, ताकद यांचा वापर झाला. युद्ध हा संपूर्ण 10 दिवस चालू झाला. त्यानंतर 10व्या दिवशी आईने महिषासुराचा वध केला. आणि जेव्हा महिषासुर वध झाला तेव्हा देवलोक खूप आनंद झाले आणि देवलोकांनी आईवर मुलांचा वर्षाव चालू केला. आणि तिथून मग नवरात्री उत्सवाची सुरुवात झाली. तर तुम्हाला कहाणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मला आई माऊलीचा उदो उदो.